आपल्याला माहिती आहे की जे मेन सत्ताधारी पक्ष आहे त्यांची मतं जवळजवळ 1,19,000 वरनं 50,000वर आलेली आहे आणि ही जी मतांचं पोलरायझेशन झालेलं आहे ते आपल्याला माहिती आहे. काँग्रेसचं राहुलजी गांधी यांनी जी भारत जोडो यात्रा आणि भारत जोडो न्याय यात्रा केलेली आहे त्याच्याने एक समानतेचा संदेश काँग्रेस सर्व जनतेला एकत्र घेऊन चालणारा पक्ष आहे आणि कितीही कोणी बोललं की इकडे काँग्रेस दुभंगलेली आहे किंवा काय आहे आपल्याला माहिती आहे. मागच्या वर्षी काँग्रेसने दुर्दैवाने विजय पाटील यांना तिकीट मिळालं नाही, परंतु काँग्रेसची जनता काँग्रेस मतदार हे विजय पाटील यांच्या मागे होते. जवळजवळ 77,000 पेक्षा जास्त मतं मागच्या 2019च्या निवडणुकीत त्यांना मिळाली. ज्यांच्याकडून साऱ्या बूथ कमिटीची आपण अपेक्षा करू शकत नाही किंवा देऊ शकत नाही त्यांना देखील उमेदवारी मागण्याचा अधिकार मध्ये देखील विजय सिंह त्यांना लोक मानतात. का मानतात? कारण ज्या ज्या स्वयंसेवी संस्था आहेत ज्या आपल्या करोना काळामध्ये त्यांनी जे करोना सेंटर टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर. लवकरच महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका होणार. आपण जर पाहिलं तर वसई विधानसभा क्षेत्रामध्ये महाविकास आघाडीचा चेहरा कोण असणार. आपण जर पाहिलं तर गेल्या काही दिवसांपासून आपल्या कानावरती काही बातम्या येतात, परंतु या बातमीमागचं सत्य काय आहे जाणून घेण्यासाठी आज आपण काँग्रेसचे वसई विरार जिल्हा अध्यक्ष अनिल आलमेडा यांच्याकडे आलो. जाणून घेऊया काँग्रेसच्या मनामध्ये नेमका कोणाचा चेहरा आहे आणि काँग्रेसची रणनीती येणाऱ्या विधानसभेमध्ये नेमकी काय असणार आहे. अनिल सर, विधानसभेमध्ये चेहरा कोण असणार आहे, कोणाला उमेदवारी जाहीर होणार आहे? कारण आपण जर पाहिलं तर काही लोकांचं असं म्हणणं आहे की आपल्याला काँग्रेसमध्ये कुठेतरी 2 गट पडलेले दिसत आहेत, काही वेगवेगळ्या चर्चा होत आहेत. नेमका विषय काय आहे आणि काँग्रेसच्या मनामध्ये नेमकं काय? नाही, आपल्याला माहिती आहे वसई विधानसभेमध्ये 354 बूथ आहे. अगोदर 348 बूथ होते, आता जवळजवळ 354 बूथ आहे. आणि लोकसभेमध्ये झालेल्या निवडणुकीत आपण जर मतदानाची टक्केवारी पाहिली आणि जिकडे जिकडे काँग्रेसचं प्राबल्य आहे आपल्याला माहिती आहे की जे मेन सत्ताधारी पक्ष आहे त्यांची मतं जवळजवळ 1,19,000 वरनं 50,000वर आलेली आहे आणि ही जी मतांचं पोलरायझेशन झालेलं आहे ते आपल्याला माहिती आहे. काँग्रेसचं राहुलजी गांधी यांनी जी भारत जोडो यात्रा आणि भारत जोडो न्याय यात्रा केलेली आहे त्याच्याने एक समानतेचा संदेश काँग्रेस सर्व जनतेला एकत्र घेऊन चालणारा पक्ष आहे आणि कितीही कोणी बोललं की इकडे काँग्रेस दुभंगलेली आहे किंवा काय आहे आपल्याला माहिती आहे. मागच्या वर्षी काँग्रेसने दुर्दैवाने विजय पाटील यांना तिकीट मिळालं नाही, परंतु काँग्रेसची जनता काँग्रेस मतदार हे विजय पाटील यांच्या मागे होते. जवळजवळ 77,000 पेक्षा जास्त मतं मागच्या 2019च्या निवडणुकीत त्यांना मिळाली आणि आपल्याकडे आता अनेक इच्छुक उमेदवार असतात. काँग्रेसमध्ये सर्वांनाच संधी द्यायची त्यांचा प्रयत्न असतो. इच्छुक उमेदवार अनेक आहेत, परंतु जे आता मला माहिती आहे जिल्हाध्यक्ष म्हणून प्रत्येक पदाधिकाऱ्यांना मी त्यांचं बूथ BLA बूथ लेवल एजंट आणि बूथ कमिटी द्यायला सांगितलेलं आहे. ज्यांच्याकडून साऱ्या बूथ कमिटीची आपण अपेक्षा करू शकत नाही किंवा जे देऊ शकत नाही त्यांना देखील उमेदवारी मागण्याचा अधिकार आहे. त्यामुळे तुम्ही समजून जा की पूर्ण वसई विधानसभेमधूनच नाही तर पूर्ण वसई तालुक्यामधून जिकडे जवळजवळ 2.5 विधानसभा मतदार क्षेत्र आहे आणि पालघरमध्ये देखील विजय सिंह यांना लोक मानतात. का मानतात? कारण ज्या ज्या स्वयंसेवी संस्था आहेत ज्या आपल्या करोना काळामध्ये त्याने जे करोना सेंटर चालू केलं होतं GG कॉलेजमध्ये त्या सेंटरमध्ये स्वतः औषध पाणी देणं, त्यांना चांगली खाण्यापिण्याची व्यवस्था करणं. त्यावेळेला करोनाग्रस्त एक देखील माणूस दगावला नाही करोना झालेला आणि सर्वच्या सर्व अगदी चांगला रिझल्ट त्यांना करोना सेंटरचा मिळाला. आणि त्या काळात खिचडी वाटप, रेशन वाटप अनेक पूर्ण वसईच्या भागातच नाही पूर्ण पालघर भागात त्यांनी केलेलं होतं. त्यावेळेला सत्ताधारीमधले सर्व नगरसेवक, सर्व कॉन्ट्रॅक्टर, सर्व लाभार्थी घरात लॉक करून बसले होते. ते लोक विसरले नाही अजून. त्याने एक जणूक त्याची चुणूक एक आपल्याला लोकसभेच्या निवडणुकीत दाखवलेली आहे. लोक वाट बघत आहेत विधानसभेच्या निवडणुकीची आणि एक लोकांचे आमदार म्हणून सर्वजण विजय पाटील यांच्याकडे पाहत आहेत. काँग्रेस पक्षाने तिकीट दिल्यानंतर जी मायनॉरिटी मतं आहेत ती चांगल्या एकसंघपणे विजय पाटील यांना मिळू शकतात आणि काँग्रेसमध्ये दुभंगायचा काय कोणाचा प्रश्न नाही. काँग्रेसच्या नेतृत्वाने मला माहिती आहे जिल्हाध्यक्ष म्हणून की त्यांना आश्वासित केलेलं आहे. कुठेही त्यांनी सांगितलं ते बीजेपीत जातील, कुठे सेनेमध्ये जातील. कुठलीही द्विधा मनस्थिती विजय शेठची पण नाही, लोकांची पण नाही. येणाऱ्या काळात फक्त एवढंच आपल्याला लोकांना आव्हान करायचं आहे, मतदान आपलं आहे की नाही हे प्रत्येकाने आपापल्या बूथमध्ये बघितलं पाहिजे. आपापल्या बूथमध्ये जास्तीत जास्त मतदान कसं होईल ते बघितलं पाहिजे आणि मतदान जास्तीत जास्त टक्केवारी कशी होईल हे बघितलं पाहिजे.
हे फक्त सुनिश्चित करण्यासाठी विजयशेठ पाटील लोकांचे आमदार आहेत आणि जास्तीत जास्त मताधिक्याने त्यांना आपल्याला निवडून आणायचं आहे आणि लोक मतदार आतुरतेने निवडणुकीची वाट पाहत आहेत. आपण एकंदरीत जर पाहिला तर वसई विधानसभेमध्ये आता फक्त आपल्याला वाट पाहावी लागणार आहे, कधीही यादी जाहीर होणार आहे, परंतु कुठे ना कुठेतरी 99% लोक जे आहेत ते विजय पाटील शेठ यांच्या बाजूने आहेत. आता हे पाहण्यासारखं ठरेल की येणाऱ्या काळामध्ये काँग्रेसची नेमकी भूमिका काय असेल. आपल्याला या सर्व विषयी काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज वसई विरार.